जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर पहा मित्रांनो, आपण सामान्य विज्ञान या टॉपिकवर 100 प्रश्न पाहत आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञानावर प्रीवियस इयरचे प्लस संभाव्य प्रश्न 50 प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्याच्यानंतरचे 50 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। हे सर्व प्रश्न मित्रांनो येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे प्रीवियस इयरचे क्वेश्चन असल्यामुळे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावर आधारित मी संभाव्य प्रश्नसुद्धा याच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तर चला मग आजचे 50 प्रश्न आपण पाहूया। तर बघा मग प्रश्न क्रमांक 51, अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये कशाचे प्रमाण जास्त असते? बघा, जे अंड्याचा पांढरा बलक असतो तर याच्यामध्ये कशाचे प्रमाण जास्त असते असा प्रश्न विचारला आहे। तर कशाचे प्रमाण जास्त असते मग अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये? तर याचं उत्तर आहे प्रथिनांचे। प्रथिनांचे प्रमाण हे अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये जास्त असते। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 52, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर कशाचा वापर केला जातो मग कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी? तर याचं आन्सर आहे सिल्वर आयोडाईड। सिल्वर आयोडाईड याचा वापर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो। ओके। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 53, शरीरातील तपासणीचा नाका म्हणून ओळखला जाणारा अवयव कोणता? बघा, शरीरातील तपासणीचा नाका म्हणून ओळखला जाणारा अवयव कोणता? महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा। तर त्या अवयवाचं नाव आहे यकृत। ओके, यकृत या अवयवाला तपासणी नाका, शरीरातील तपासणी नाका म्हणून सुद्धा ओळखले जाते। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 54, प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? बघा, POP बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर कशाचा वापर केला जातो मग? तर याच्यामध्ये जिप्सम हा पदार्थ असतो किंवा जिप्सम पदार्थाचा वापर प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी केला जातो। ओके। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 55, लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? बघा, लाल मुंग्या ह्याच्या चावल्यानंतर त्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते, कोणते ॲसिड असते? तर कोणते असते मग? हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे मित्रांनो। तर मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते ॲसिड असते? तर याचं आन्सर आहे फॉर्मिक ॲसिड असते। ओके, ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 56, भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूमुळे झाली? बघा, ही जी भोपाळ वायू दुर्घटना झाली होती ही खूप मोठी दुर्घटना होती, तर ती कोणत्या वायूमुळे झाली होती? तर याचं आन्सर आहे मिथाइल आयसोसायनाइट। मिथाइल आयसोसायनाइट या वायूमुळे ही भोपाळ दुर्घटना झाली होती। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 57, लुईस पाश्चर यांनी पुढीलपैकी कशाचा शोध लावला? बघा, हे जे लुईस पाश्चर नावाचे शास्त्रज्ञ आहेत तर या शास्त्रज्ञाने पुढीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तर कशाचा शोध लावला मग यांनी? तर यांनी जो शोध लावलेला आहे ती रेबीज विरोधी लस ही लस शोधलेली आहे। रेबीज विरोधी लस शोधलेली आहे। पुढचा प्रश्न, पेशींना ऊर्जा पुरवण्याचे कार्य कोण करते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, पेशींना ऊर्जा पुरवण्याचे कार्य तर कोण करते मग? तर त्याचं नाव आहे तंतुकणिका। तंतुकणिका ह्या पेशींना ऊर्जा पुरवण्याचे कार्य करतात। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 59, लसीकरणाचा जनक असे कोणास म्हटले जाते? बघा, लसीकरणाचा जनक असे कोणाला म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। काय असेल याचं उत्तर मग? लसीकरणाचा जनक। तर हा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, एडवर्ड जेन्नर यांना लसीकरणाचा जनक असे म्हटले जाते। एडवर्ड जेन्नर। ओके। पुढचा प्रश्न पाहूया, जर मुलाला स्कर्वी हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते? बघा, जर स्कर्वी हा रोग झाला असेल तर त्याच्या आहारामध्ये कशाची कमतरता दिसून येते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर त्याच्या आहारामध्ये जीवनसत्व क म्हणजेच व्हिटॅमिन क ची कमतरता दिसून येते। ओके, म्हणजेच व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होत असतो। ओके, असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल। पुढचा प्रश्न पहा, मानवी शरीरासाठी आवश्यक असणारे लोह पुढीलपैकी कशामध्ये जास्त प्रमाणात आढळते? बघा, हे जे लोह असते ते मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते, तर हेच लोह जे असते तर ते कशामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते?
तर याचं उत्तर आहे हिरव्या पालेभाज्यांमध्ये. ओके, हिरव्या ज्या पालेभाज्या असतात तर ह्या पालेभाज्यांमध्ये लोह याचे प्रमाण जास्त असते. ओके, पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 62. कोणत्या जीवनसत्वाला स्नायूंचे जीवनसत्व असे म्हटले जाते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. स्नायूंचे जीवनसत्व असे कोणत्या जीवनसत्वाला म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे व्हिटॅमिन सी. जीवनसत्व क या जीवनसत्वाला स्नायूंचे जीवनसत्व म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा, रिकामी जागा या रोगाचा परिणाम चेतासंस्थेवर होतो. बघा, कोणत्या रोगाचा परिणाम आपल्या चेतासंस्थेवर होत असतो? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे पोलिओ. पोलिओ या रोगाचा परिणाम आपल्या चेतासंस्थेवर होत असतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 64. आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? बघा, ही जी आपली आधुनिक आवर्त सारणी आहे तर ती कशावर आधारित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर कशावर आधारित आहे मग आवर्त सारणी? तर ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे ती आधारित आहे मूलद्रव्यांचे अणुअंकावर. मूलद्रव्याच्या अणुअंकावर ही आवर्त सारणी आधारित आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 65. नैसर्गिक प्रस्तुतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? बघा, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर कोणते आहे मग? तर याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. बघा, ऑक्सिटोसिन हे जे संप्रेरक आहे ते नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? बघा, लोखंडाचे गंजणे रोखतो खालीलपैकी कोणता धातू? तर कोणता आहे मग? तर त्याचं नाव आहे जस्त. जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 67. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? बघा, हा जो ओझोन वायूचा थर असतो तर या थरामुळे कोणते घातक किरण आपल्या पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? तर कोणते ते घातक किरण असतात मग? त्यांचं नाव काय विचारलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे अल्ट्राव्हायोलेट किरण. ओके, अल्ट्राव्हायोलेट किरण हे जे किरण असतात तर ते ओझोन वायूच्या थरामुळे पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. पुढचा प्रश्न, नेत्रपटलास कोणत्या विकारामुळे अपारदर्शकता येते? बघा, आपल्या डोळ्यातील जे नेत्रपटल असते तर त्या नेत्रपटलाला कोणत्या विकारामुळे अपारदर्शकता येते? तर ते विकाराचं नाव, त्या रोगाचं नाव सांगायचं आहे आपल्याला. तर कोणता रोग आहे मग तो? तर तो आहे मोतीबिंदू. मोतीबिंदू या रोगामुळे नेत्रपटलास विकारामुळे या अपारदर्शकता येते. ओके, मोतीबिंदू, ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कशाचे प्रदूषण सर्वाधिक गतीने होते? बघा, सर्वाधिक गतीने या 4 ऑप्शनपैकी कशाचे प्रदूषण सर्वात गतीने होते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर हवेचे प्रदूषण हे सर्वाधिक गतीने होते. पुढचा प्रश्न, नैसर्गिकरित्या सापडणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता? बघा, जो पदार्थ नैसर्गिकरित्या सापडतो आणि तो सर्वात कठीण पदार्थ आहे तर कोणता आहे मग? तर तो आहे हिरा. ओके, ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 71. रिकामी जागा हा बेकिंग पावडरचा एक महत्त्वाचा घटक आहे. बघा, बेकिंग पावडरचा महत्त्वाचा घटक कोणता? तर कोणता आहे मग? तर तो आहे सोडियम बायकार्बोनेट. ओके, पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यासाठी सहाय्यभूत ठरतो? बघा, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यासाठी सहाय्यभूत ठरतो असा कोणता घटक आहे? तर कोणता आहे मग? तर याचं उत्तर आहे लसूण. ओके, ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 73. जागतिक ब्रेन ट्यूमर दिन कधी साजरा करण्यात येतो? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. जागतिक ब्रेन ट्यूमर दिन हा जो दिन आहे तर तो कधी साजरा करण्यात येतो? तर त्याचं आन्सर आहे 8 जूनला. ऑप्शन क्रमांक 1, 8 जूनला जागतिक ब्रेन ट्यूमर दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांपासून मिळणाऱ्या खतांना काय म्हणतात? बघा, वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांपासून मिळणाऱ्या खतांना काय म्हटले जाते? तर काय म्हणतात मग? तर यांना सेंद्रिय खते असे म्हणतात. सेंद्रिय खते. पुढचा प्रश्न,
भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. राष्ट्रीय आरोग्य धोरण भारत सरकारने कधी जाहीर केले? तर हे केले जाहीर 2002ला. ओके, ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, जागतिक नेत्रदान दिन कधी साजरा करण्यात येतो? बघा आता जागतिक नेत्रदान आपल्याला दिन विचारलेला आहे, तर कोणत्या तारखेला साजरा केला जातो मग? तर याचं आन्सर आहे जागतिक नेत्रदान दिन हा 10 जूनला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 77. जी पिके जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध करतात आणि जमिनीतील ओलावा व अन्न साठवून ठेवण्यास मदत करतात, अशा पिकांना काय म्हणतात? बघा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. बघा, जी पिके जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध करतात आणि जमिनीतील ओलावा व अन्नांश साठवून ठेवण्यास मदत करतात, तर अशा पिकांना काय म्हटले जाते? तर अशा पिकांना आवरण पिके म्हटले जाते. आवरण पिके. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 78. जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर असल्यास रिकामी जागा. बघा जर जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर जर असेल तर काय होते? तर त्याची जलधारण क्षमता वाढते. बघा जर जमिनीत सेंद्रिय पदार्थ जास्त असेल तर जमिनीची जलधारण क्षमता वाढते. पुढचा प्रश्न, RBC मध्ये ऑक्सिजनचे वहन कशाद्वारे केले जाते? बघा RBC मध्ये ऑक्सिजनचे वहन कशाद्वारे केले जाते? तर ऑक्सिजनचे वहन हिमोग्लोबिनद्वारे केले जाते. ओके, पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 80. एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे जास्तीत जास्त किती रेणू वाहून नेऊ शकतो? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे जास्तीत जास्त किती रेणू वाहून नेऊ शकतो? तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. एक हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनचे जास्तीत जास्त 4 रेणू वाहून नेऊ शकतो. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 81. पुढीलपैकी कोणते खत सेंद्रिय खत आहे? बघा हे जे 4 ऑप्शन दिलेत तर त्याच्यापैकी सेंद्रिय खत आपल्याला कोणतं आहे विचारलेला आहे. हा प्रिव्हियस इयरला प्रश्न विचारलेला आहे. तर पुढीलपैकी बोन मिल हे जे खत आहे तर ते सेंद्रिय खत आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 82. जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा करण्यात येतो? बघा आता जागतिक सिकल सेल दिन आपल्याला विचारलेला आहे, तर तो दिन कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो मग? तर त्याचं आन्सर आहे 19 जूनला. 19 जूनला जागतिक सिकल सेल दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 83. गलगंड हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होतो? बघा हा जो गलगंड विकार आहे तर तो कशाच्या कमतरतेमुळे हा विकार आपल्याला होत असतो? तर कशाच्या कमतरतेमुळे हा विकार होतो मग? तर त्याचं नाव आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे. ओके, आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो. पुढचा प्रश्न, जागतिक एड्स दिन कधी साजरा करण्यात येतो? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक एड्स दिन हा जो दिन आहे तर तो कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक एड्स दिन हा 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, अंड्यातील कोणता भाग प्रमुख प्रथिने असतात? बघा अंड्यामधील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात? तर काय असेल याचं उत्तर? तर अंड्यातील पांढऱ्या बलकामध्ये प्रमुख प्रथिने असतात. ओके, पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 86. विडाल चाचणी कोणत्या आजारासाठी वापरली जाते? बघा ही जी विडाल चाचणी आहे तर ती या 4 ऑप्शनपैकी कोणत्या आजारासाठी वापरली जाते असा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणता आजार आहे मग? तर तो आजार आहे टायफॉइड. टायफॉइड या आजारासाठी विडाल चाचणी घेण्यात येते किंवा वापरली जाते. ओके, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 87. खालीलपैकी उष्णतेचे SI पद्धतीतील एकक कोणते? बघा उष्णतेचे SI पद्धतीमधील एकक खालीलपैकी कोणते? तर कोणते आहे मग? सोपा आहे प्रश्न. तर ते आहे जूल. ओके, उष्णतेचे SI पद्धतीतील एकक आहे जूल. पुढचा प्रश्न, कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? बघा पाण्यामार्फत कोणत्या रोगाचा प्रसार होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं आन्सर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच पाण्यामार्फत प्रसार होणारे रोग कोणते? तर अतिसार, विषमज्वर आणि कावीळ या तिन्ही रोगाचा प्रसार पाण्यामार्फत
होतो. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 89. रायझोबियम या जीवाणूचा उपयोग रिकामी जागा म्हणून केला जातो. बघा, हा जो जीवाणू आहे रायझोबियम या नावाचा, तर या जीवाणूचा उपयोग कशासाठी केला जातो असा प्रश्न विचारला आहे. तर कशासाठी केला जातो मग? तर या जीवाणूचा उपयोग जीवाणू खते तयार करण्यासाठी केला जातो. ऑप्शन क्रमांक 3. ओके, बघूया पुढचा प्रश्न. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन हा जो दिवस आहे तर तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो मग? तर हा जो दिवस आहे तो 26 जून या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 91. छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्या असतात? बघा, आपला जो छातीचा पिंजरा असतो तर या छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण किती बरगड्या असतात हा प्रश्न विचारलेला आहे. तर किती असतात मग? तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, 24 बरगड्या असतात. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 92. पाण्याचे प्रदूषण खालीलपैकी कोणत्या रासायनिक घटकामुळे होत नाही असा प्रश्न विचारला आहे. बघा, पाण्याचे प्रदूषण खालीलपैकी कोणत्या घटकामुळे होत नाही म्हटले, तर कोणत्या घटकामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही मग? तर हे ब्लिचिंग पावडर या घटकामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही. ओके, बाकी पाण्याचे प्रदूषण खतांमुळे होते, कृमीनाशकांमुळे होते आणि कीटकनाशकांमुळे सुद्धा होते. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 93. जागतिक डॉक्टर्स डे कधी साजरा करण्यात येतो? बघा, जागतिक डॉक्टर्स डे हा जो दिवस आहे तर तो कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे तो 1 जुलैला साजरा केला जातो. 1 जुलैला. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 94. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? बघा, कोणत्या जीवनसत्वामुळे आपले हाडे बळकट होतात? तर कोणते जीवनसत्व आहे मग ते? तर ते जीवनसत्व आहे व्हिटॅमिन डी, जीवनसत्व ड. ओके, या जीवनसत्वामुळे आपले हाडे बळकट होतात. पुढचा प्रश्न. रिकामी जागा याचा उपयोग केक, ढोकळा यासारखे पदार्थ बनविण्यासाठी केला जातो किंवा बनविण्यासाठी हे पदार्थ करतात. तर काय आहे मग ते? तर याचं आन्सर काय असेल? तर याचं आन्सर आहे बेकिंग सोडा. बघा, बेकिंग सोड्याचा उपयोग केक, ढोकळा यासारखे पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 96. कोवळ्या सूर्यकिरणांपासून कोणते जीवनसत्व मिळते? बघा, कोवळ्या सूर्यकिरणांपासून कोणते जीवनसत्व आपल्याला मिळत असते? तर कोणते आहे त्या जीवनसत्वाचं नाव काय मग? तर त्याचं नाव आहे व्हिटॅमिन डी, जीवनसत्व ड. हे आपल्याला कोवळ्या सूर्यकिरणापासून मिळत असते. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 97. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जागतिक आरोग्य दिन हा कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे तो 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा करण्यात येतो? बघा, आता जागतिक रक्तदान दिवस विचारलेला आहे तर कधी साजरा केला जातो मग? तर हा जो जागतिक रक्तदान दिवस आहे तो 14 जून या दिवशी साजरा केला जातो. 14 जूनला. ओके, बघूया पुढचा प्रश्न. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेची स्थापना कधी झाली? बघा, राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेची स्थापना तर कधी झाली मग? तर याचं बरोबर आन्सर आहे 1986ला. ओके, 1986ला राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेची स्थापना झाली. ओके, आणि आजचा शेवटचा प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 100. रेबीज या रोगामध्ये रिकामी जागा या संस्थेवर परिणाम करते किंवा बघा, रेबीज हा जो रोग आहे तर तो कोणत्या संस्थेवर परिणाम करतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर हा जो रेबीज रोग आहे तर तो मध्यवर्ती चेतासंस्था, ओके, मध्यवर्ती चेतासंस्था या चेतासंस्थेवर परिणाम हा रेबीज रोग करतो. ओके, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे आपण सामान्य विज्ञान या व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिकवर आपण 100 प्रश्न पाहिलेले आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत. तर हे सर्व प्रश्न प्रिव्हियस इयरला कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित संभाव्य प्रश्नसुद्धा मी या व्हिडिओमध्येच घेतलेले आहेत. येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि जर आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा
आणि याच्या PDF साठी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि अजून महत्त्वाच्या माहितीसाठी इंस्टाग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.